हे सकाळचे 8 वाजतायत आणि आपण पाहणार आहोत पेपरच्या बातम्या। आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पेपरमध्ये नेमकं काय आहे ते वाचणं होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। त्यामुळे आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय आणि पेपरच्या हेडलाईन नेमक्या काय आहे ते आपल्याला कळू शकणार आहे। सगळ्यात आधी लोकसत्ताची आजची हेडलाईन नेमकी काय आहे ती आपण बघणार आहोत। मतटक्का घसरला, आयोगाला चिंता, अशी ही बातमी आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध प्रयत्न करण्यात आले। असं असलं तरी पहिल्या आणि सर्वात मोठ्या टप्प्यातच मतदानामध्ये 4% घसरण झाली आहे। मतदानाबाबत मतदारांमध्ये उदासीनता आहे, तर मतटक्का वाढवण्याची चिंता निवडणूक आयोगाला आहे आणि पुढील 6 टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयोगाला प्रयत्न करावे लागणार आहेत। 19 तारखेला पहिल्या टप्प्यातील मतदान झालं, पण याच्यामध्ये मतटक्का घसरल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यामुळे यामागे नेमकं काय कारण असू शकेल ते शोधावं लागणार आहे आणि त्यानुसार आता उपाययोजना कराव्या लागणार आहेत। मतटक्का घसरला, आयोगाला चिंता, अशी ही हेडलाईन आहे लोकसत्ता या वर्तमानपत्राची। लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात आले असले तरी पहिल्या आणि सर्वात मोठ्या टप्प्यातच मतदानामध्ये 4% घसरण झालेली आहे। त्यामुळे आता मतटक्का वाढवण्याचं आव्हान हे निवडणूक आयोगासमोर आहे। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। ते वायनाड ही सोडणार, अशी ही हेडलाईन आहे। पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे राहुल गांधी अमेठीमधून पळाले। आता वायनाडमध्ये ही पराभव दिसत असल्यानं ते अन्य सुरक्षित मतदारसंघ शोधतायत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी शनिवारी राहुल गांधींवर केली। नांदेड आणि परभणी इथल्या प्रचार सभांमध्ये ते बोलत होते। मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे। या तिन्ही मतदारसंघातील माहितीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींनी शनिवारी सभा घेतल्या आणि या सभांमधून त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आणि याची हेडलाईन आहे भाजप इलेक्ट्रल बॉन्ड पुन्हा आणणार, अशी ही हेडलाईन आहे। मोदी सरकारची इलेक्ट्रल बॉन्ड अर्थात निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। यामुळे भाजप आणि मोदी सरकारच्या बॉन्डचा फुगा फुटला, जगभरात नाचक्की झाली। मात्र आता अर्थमंत्रीबाई निर्मला सीतारामन यांनी भाजप सरकार सत्तेत परत आलं तर पुन्हा इलेक्ट्रल बॉन्ड योजना आणणार असं जाहीर केलं आहे। दरम्यान सीतारामन यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी जोरदार समाचार घेतलाय। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रल बॉन्ड पुन्हा आणण्याबाबत भाष्य केलं आहे। मोठी अशी ही बातमी म्हणावी लागेल। काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टानं हे इलेक्ट्रल बॉन्ड हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्याचबरोबर विरोधकांनी याच्यामधून लोकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला होता आणि तीच योजना पुन्हा आणणार असल्याचं आता सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। लोकसभा निवडणूक 1198 पैकी 1192 उमेदवारांच्या शपथपत्रावर आधारित अभ्यासातील दावे, अशी ही बातमी आहे। 20व्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं। आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे। मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक 7 उमेदवारांपैकी 1 उमेदवार रिंगणात आहे। उमेदवारावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर प्रत्येक 3 उमेदवारांपैकी 1 उमेदवार करोडपती आहे आणि निवडणुकीवर काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक राईट्स अर्थात ADR या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील 1198 उमेदवारांपैकी 1192 उमेदवारांवर हा अभ्यास करण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते या अहवालातून समोर आलेली आहे आणि ते सांगणारी ही गुजरात समाचारची बातमी। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची नेमकी हेडलाईन काय आहे तेही आपण बघणार आहोत। बिश्नोई तुरुंगात टाकलं, तर सलमान प्रकरणामध्ये वॉन्टेड आरोपी म्हणून भाऊ, अशी ही हेडलाईन आहे। अभिनेता सलमान खानच्या बांद्रा इथल्या निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराची चौकशी करणाऱ्या शहर गुन्हे शाखेनं शनिवारी तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा फरार भाऊ अनमोल यांची नावे प्रकरणातील वॉन्टेड आरोपी म्हणून सोडलेली आहे। तर गेल्या आठवड्यामध्ये गुन्हे शाखेनं सलमान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी सागरपाल आणि विकी गुप्ता या 2 बिहारी रहिवाशांना अटक केली होती। या घटनेनंतर अनमोलनं एका पोस्टमध्ये जबाबदारीचा दावा केला होता आणि अभिनेत्याला ही पहिली आणि शेवटची चेतावणी असल्याचं म्हटलेलं होतं। याच प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय घडलेलं आहे ते सांगणारी टाइम्स ऑफ इंडियाची ही बातमी आहे। तर काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या मुंबईमधील बांद्रा इथल्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता आणि या प्रकरणामध्ये बिश्नोईला तुरुंगात टाकलेला आहे। सलमान
समान प्रकरणात वॉन्टेड आरोपी म्हणून त्याचा भाऊ सुद्धा असल्याचं आता समोर येत आहे आणि ते सांगणारी ही बातमी आहे. तर या गोळीबार प्रकरणामध्ये सागर पाल आणि विकी गुप्ता या 2 बिहारी रहिवाशांना अटक झाली होती. या घटनेनंतर आता अनमोलनं म्हणजेच बिश्नोईचा भाऊ अनमोल यानं पोस्ट टाकलेली होती आणि जबाबदारीचा दावा केला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.